श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा. मूर्ख लक्षणांचा समास 9वा. विरक्त लक्षण. श्रीराम. ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणे, योगियाचे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका. विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण हवेत ते प्रथम सांगतो. कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बाणते व योग सिद्धीस जातो. जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करिता महिमा चढे, विरक्तांसी श्रीराम. विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्य जन्माचे सार्थक होते व वैराग्य संपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते. जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे, विवेके सहित श्रीराम. या गुणामुळे स्वस्वरूप साक्षात्कार होतो, त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या वोळे, जेणे भाग्यश्री प्रबळे, मोक्षे सहित श्रीराम. त्या गुणांनी सुख उचंबळून येते, सद्विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर्य यांनी जीवन संपन्न बनते. मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पुरती, मुखी राहे सरस्वती, मधुर बोलावया श्रीराम. सर्व मनोरथ पूर्ण होतात व सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता जणू सरस्वतीच जिभेवर येऊन राहते. हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरिजे, तरी मग विख्यात होईजे भूमंडळी श्रीराम. आता जी लक्षणे सांगतो ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्धी मिळवतो. विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे, दमन विषयी श्रीराम. विरक्त माणसाने विवेकाने वागावे, त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे. विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम. विरक्त पुरुषाने साधनाचा कधीही त्याग करू नये, त्याने लोकांमध्ये भगवत भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेषे करून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे. विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते येतने करावी, विरक्ती आपुली श्रीराम. विरक्ताने लोकात भक्ती मार्गाचा प्रचार करावा, त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे. विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नैराश्यता धरावी, सदृढ जीवेसी श्रीराम. विरक्ताने सत्क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी, त्याने विरक्तीचा अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निसंगता दृढपणे हृदय धारण करावी. विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी, विरक्ते क्षमा सांभाळावी, अत्यादरेसी श्रीराम. विरक्ताने धर्मस्थापना करावी, स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी. विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण श्रीराम. विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे, त्याने नित्यानित्य विवेक करावा व नेहमी सत्वगुणाचे रक्षण करून त्याच्या सहाय्याने सन्मार्गाचे आचरण करावे. विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी, विरक्ते साबडी नुपेक्षावी, शरणागते श्रीराम. विरक्ताने भाविकांना आधार द्यावा, भगवत भक्तांची अंतःकरणे निववावी आणि जे भोळे भाबडे लोक भगवंतास शरण आले असतील त्यांची कधीही उपेक्षा करू नये.
विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते ओढावा कैपक्ष, परमार्थाचा श्रीराम. विरक्ताने नेहमी सावध असावे, दुसऱ्याचे अंतरंग जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न करावा. विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा. त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे. विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्तवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान श्रीराम. विरक्ताने शुद्धात्म ज्ञानाचा उपदेश करावा, त्याने वैराग्याची स्तुती करावी व लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना निसंदेह असे समाधान मिळवून द्यावे. पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग श्रीराम. विरक्ताने अत्यंत उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे. त्या निमित्ताने मोठ्या आदराने, थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावेत आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन, कीर्तन, प्रवचनादी उपासना मार्गांचे अवलंबन करावे. हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने श्रीराम. त्याने हरिकीर्तने करावी, प्रवचने, निरूपणे यांची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्ती मार्गाचा आवेशाने प्रचार करावा की त्या योगे निंदक दुर्जन यांना लाज वाटावी. बहुतांस करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा श्रीराम. अनेकांवर परोपकार करावा, उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यमार्गाचा प्रचार प्रसार करावा. स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवत भजन, नित्यनेम पवित्रपणा अंतर शुद्ध असावे श्रीराम. स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवत भजन तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असता अंतःकरणही अत्यंत शुद्ध असावे. दृढ निश्चयो धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा, संसर्ग मात्रे श्रीराम. विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे, सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जगातील लोकांचा उद्धार होईल. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी श्रीराम. विरक्ताने धीर, गंभीर व अत्यंत उदार असावे, तसेच त्याने अध्यात्म निरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजून उरवावे सत्कीर्तीसी श्रीराम. विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गाने चालावे. लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्ती रूपाने अमर व्हावे. विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे, संत योगी सज्जन श्रीराम. विरक्ताने स्वतः सारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा. समाजातील साधू पुरुषांना ओळखून संत, योगी, सज्जन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावेत. त्या सर्वांना आपलेसे करावे. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय श्रीराम. विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावीत, निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे, तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परमरमणीय नाना स्थाने त्याने निर्माण करावीत. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी श्रीराम. विरक्ताने लोकसंग्रह करावा, पण स्वतः कोठेही आसक्त होऊ नये, कशाविषयीही भलती आशा कधीही बाळगू नये.
विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ, पराधीनपणे श्रीराम. विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये, आचारभ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे श्रीराम. विरक्तास वेळ प्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे, यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे जरूर आहे. विरक्ते एक देसी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी श्रीराम. विरक्ताने एकांगी कधी असू नये, त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्यायोग्य जे जे असेल ते त्याने सर्व जाणून घ्यावे. हरिकथा निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे श्रीराम. त्याने भगवंताची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत, वेदांताचे निरूपणही त्यास साध्य असावे. सगुण भजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान, तत्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण सगुण भेद वगैरे संबंधी सर्व त्यास ज्ञात असावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे श्रीराम. परमात्मा प्राप्तीचा कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे. प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती सकळ जाणावे श्रीराम. भगवत भक्तांची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदास स्थिती, योग्यांची योग स्थिती व ध्यानी लोकांची ध्यान स्थिती, तसेच जीवन मुक्तांची विदेहावस्था व सहजावस्था यांचे अचूक स्वानुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे. ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसने, मंत्र, यंत्र, विधी, विधाने, नाना मतांचे देखणे पाहोन सांडावे श्रीराम. याशिवाय नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे, तसेच अनेक प्रकारची विधी विधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाटल्यास सोडून द्यावे. विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी श्रीराम. विरक्त पुरुषाची सर्वांशी मैत्री असावी. तो जगमित्र असला तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे. विचित्र वाटतील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावेत. थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा. विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे श्रीराम. विरक्ताने नेहमी वैराग्य संपन्न असणे जरूर आहे. तो हरिभक्त असावा, तसेच जीवन मुक्त असून निसंग असावा. विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे श्रीराम. विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा. परमार्थास प्रतिकूल मतांचे त्याने खंडन करावे आणि मुमुक्षांना शुद्ध परमार्थ मार्ग कळावा म्हणून मार्गदर्शनही त्याने करावे. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन श्रीराम. विरक्ताने शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे. लोकांच्या मनातील शंका, संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांवर प्रेम करावे. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे मुमुक्ष निरूपणे श्रीराम. विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे. जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करावा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्म निरूपणाच्या योगे चेतवावे. स्वहिताचा विचार करण्यासाठी जागृत करावे. विरक्ते उत्तम गुण घ्यावे,
विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे, विवेक बळे श्रीराम. विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावेत, अवगुणांचा त्याग करावा व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा. ऐसी ही उत्तम लक्षणे, ऐकावी एकाग्र मने, याचा अवेर न करणे, विरक्त पुरुषे श्रीराम. अशी ही विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितली आहेत. विरक्त पुरुषाने ती एकाग्र मनाने श्रवण करावीत, त्यांचा अवेर करू नये. इतुके बोलिले स्वभावे, त्यात मानेल तितुके घ्यावे, श्रुती उदास न करावे, बहु बोलिले म्हणून श्रीराम. स्वाभाविकरित्या मला जी पटली ती मी येथे सहजपणे सांगितली आहेत. त्यातील पटतील तितकी श्रोत्यांनी घ्यावी. मी फार बोललो म्हणून त्यांनी खिन्न होऊ नये. परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता, तेणे त्यास पढत मूर्खता, येवो पाहे श्रीराम. परंतु ही उत्तम लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो त्याच्या ठिकाणी पडमूर्खता मात्र येते. त्या पडमूर्खांचे लक्षण पुढील ये समासी निरूपण, बोलिले असे सावधान, होऊन ऐका श्रीराम. त्या पडत मूर्खांची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहेत, तरी श्रोत्यांनी ती सावध होऊन ऐकावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.